बीड जिल्ह्यातील केज येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद कार्यक्रमादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अचानक भोवळ आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। घटना लक्षात येताच उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत संबंधित वृद्धाला प्राथमिक मदत पुरवली। त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर काही काळ कार्यक्रमात खंड पडला होता, मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिवसंवाद कार्यक्रम नियोजित प्रमाणे पार पडला। पेट्रोल डिझेल दरवाढ, इंधन टंचाई आणि वाढत्या महागाई विरोधात नागपूर शहर काँग्रेस आज रस्त्यावर उतरली आहे। नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडाधे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांवर वाढत्या महागाईचा मोठा परिणाम होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान महागाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांकडून प्रतिकात्मक स्वरूपात मेलोडी चॉकलेटचे वाटपही करण्यात आले। पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती तातडीने मागे घ्याव्यात, इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे। या आंदोलनात शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। पेट्रोल डिझेलच्या किमती 100 पार झाल्या। आज नागपुरामध्ये 111 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे। सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये कुठलीही उपाययोजना न करता मोदीजी विदेश दौरे करत फिरत आहेत। मेलोडी खाऊन सब भूल जाओ अशा पद्धतीचे नारे लावून राहिलेले आहे। त्याच्या विरोधामध्ये जनाक्रोश निर्माण झाला। आज समाजामध्ये एक अनरेस्ट निर्माण झालेला आहे। म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यभरामध्ये महागाई विरोधात आणि दरवाढ विरोधामध्ये हा मोर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन चाललेलो आहे। मध्यंतरी पंतप्रधानांनी जनतेलाही आवाहन केलं होतं की पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा, म्हणजे कशा पद्धतीने बघताय ते त्यांचं अपयश झाकळण्यासाठी सर्व जबाबदारी जनतेवर टाकतात आहे। सरकारची जी जबाबदारी आहे महागाई नियंत्रणामध्ये आणणं आणि उत्तम गव्हर्नन्सचं काम करणं, मात्र यांना गव्हर्नन्स जमत नाही, फक्त यांना प्रचारतंत्र जमते आणि संपूर्ण जबाबदारी जनतेवर टाकायची। जनतेनंच खर्च कमी करायचा, जनतेचं उत्पन्न कधी वाढणार आहे? इथे उत्पन्नच नाही तर खरेदी काय करणार, ही स्थिती निर्माण झाली। सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्यासोबतच आणखी दुसरं ट्रेंड आहे की ते यावेळी निवडणूक झाले तर कोणता पक्ष जिंकेल असा एक ट्रेंड सुरू आहे। काय वाटतं? बघा, हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती युवकांनी तयार केलेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि एक मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरुद्ध जनसमर्थन त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांमध्ये मिळत आहे। आज मोदी सरकारला राजकीय दृष्टिकोनातून हरवण्याची ताकद फक्त राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि हा अनरेस्ट युवकांमध्ये जो आहे, बेरोजगारीचा असेल, नोकऱ्या नाही आहे, महागाई वाढते आहे, पेपर लीक होत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये पेपर लीक होऊन राहिलेले आहे। ह्या संपूर्ण व्यवस्थेच्यामुळे आज युवक निराशामध्ये गेलेला आहे आणि त्या निराशातून हा कॉक्रोच पार्टीचं समर्थन, ज्या दिवशी हा युवक रस्त्यावर उतरेल आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस पार्टी निश्चितपणानं ह्या युवकांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहील आणि सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करेल। थँक्यू। कल्याण डोंबिवली महापालिकेतील कथित खोट्या जन्मदाखल्यांच्या प्रकरणावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या आज केडीएमसी मुख्यालयात दाखल झाले असून त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। या भेटीदरम्यान कथित खोटे जन्म दाखले तसेच इतर काही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। यावेळी भाजप आमदार सुलभा गायकवाड, उपमहापौर राहुल दामले तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेतील कथित गैरव्यवहारांबाबत माहिती घेण्यासाठी आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। दरम्यान खोट्या जन्म दाखल्यांच्या प्रकरणाची चौकशी आणि त्या संदर्भातील पुढील कारवाईबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या वाढत्या दरांविरोधात नाशिक शहर काँग्रेसने आज पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन केले। यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत वाढत्या महागाईबाबत नाराजी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान भाजप सरकारच्या कार्यकाळात महागाईत मोठी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। तसेच महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली। यावेळी महिलांच्या रोजगाराचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला।
महिलांना केवळ आर्थिक मदत नव्हे तर स्वाभिमानाने जगण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली। वाढत्या इंधन दरांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढत असल्याने सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशामध्ये जनतेची लूट करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे आणि एक म्हण आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी। आज कच्च्या तेलाचा दर ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये अतिशय कमी होता त्यावेळेस या सरकारने जनतेला दिलासा न देता त्याच्यामध्ये 30 रुपये 33 रुपयापर्यंत सरचार्ज आकारलेला आहे। कोरोना काळामध्ये सुद्धा संपूर्ण जग हे थांबलेलं असताना कुठेही पेट्रोल डिझेलची मागणी नसताना सुद्धा या सरकारने कोरोना काळात सुद्धा जनतेला लुटण्याचं काम केलेलं आहे। आज सुद्धा केंद्र सरकार जर डिझेल आणि पेट्रोलवरचा सरचार्ज जर काढून घेतात 33 रुपये तर आज सुद्धा हे सगळं इंधन हे सामान्य भारतीयांना हे 70 रुपयाच्या कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकतात। या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं की शेतकरी हे डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे। ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, ज्यांनी कधी शेती केलेली नाही, जे कधी बांधावर गेलेले नाहीये, एसी कॉपी कॅबिनमध्ये घेऊन हे ठेकेदारांच्या फायल्यांवर सह्या करण्यामध्ये जे मशगूल असतात अशा लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजणार। शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला अन्नधान्याला कांद्याला जर त्यांनी योग्य भाव दिला योग्य दर दिला तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची आंदोलन करण्याची गरज पडणार नाही। तसं न करता देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांवर या देशातील 65% जनता ज्यावेळेस शेतावर अवलंबून असताना इतका मोठा आणि गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे की देशातील शेतकरी हे डिझेलचा साठा करून त्याचा काळा बाजार करत आहेत। आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी करतो। आज आम्ही नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिझेल आणि पेट्रोल दरवाढाविरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत। अतिशय घृणास्पद असे मोदी सरकारचे कामं चाललेले आहेत की जेणेकरून रात्रीतून हे पेट्रोल आणि डिझेल वाढ करत आहेत, जे सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही। आणि ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रूड ऑइलचा जो भाव होता हा अतिशय नगण्य होता त्यावेळेस मोदी सरकारने भाव वाढ केलेली आहे। आणि आत्ताच्या परिस्थितीत ती जे पैसे त्यांनी नफेखोरी केलेली आहे ती नफेखोरी यांनी आजच्या काळामध्ये भाव न करता रेग्युलर जे काही आपले रेट्स होते त्याच्यावर त्यांनी ठेवणं अपेक्षित होतं। परंतु शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, त्याच्यानंतर आजकालचे जे स्टुडंट वर्ग आहेत त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम्स आहेत आणि या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मोदी सरकारने पुन्हा एकदा याच्यावर विचार करणं गरजेचं आहे।